तुमचं आता गेल्या काही दिवसांपूर्वीचं जे स्टेटमेंट होतं की माझ्या मंत्रिपदाला जात आडवी येते, तुमच्या घरात उपमुख्यमंत्रीपद होतं तेव्हा हा क्रायटेरिया आडवा येत नव्हता का? त्यावेळेस आजच्यासारखं जातीपातीचं राजकारण बिलकुल नव्हतं. म्हणजे आज 45 वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज जो राष्ट्रवादीचा खऱ्या अर्थानं पाठराखा आहे, त्या समाजाला डावलण्याचं काम सातत्याने पवारसाहेबांनी आणि आता अजितदादा करतायत असं माझं ठाम मत आहे. तर तुमच्या पहिल्या तिकिटाचा किस्सा काय होता तुमच्या? गोपीनाथरावनी मला शब्द दिला होता की तुम्हाला निवडणूक लढवायची. त्यावेळी धनंजय मुंडेंसोबत तुमचं व्यवस्थित जमत होतं? म्हणजे स्वतः पालकमंत्री असताना वाल्मिकरांना त्यांनी जे काय अधिकार दिले ते अतिशय चुकीची स्टेप होती असं मला सातत्यानं वाटतं आणि त्यांच्यामुळंच त्यांना मोठा सेटबॅक मिळाला. तुम्ही जेव्हा तुमची काही एखाद्या गोष्टीबद्दलची नाराजी असेल किंवा हे असेल, दादांना जेव्हा बोलता त्यावेळी काहीतरी उत्तर देत, प्रेम आहे का मजबुरी आहे का काय आहे ते खरंच मला काही माहिती नाही. आता वेळेस आंदोलन जेव्हा हिंसक झालं, तुमचं घर त्याच्यामध्ये जाळलं गेलं होतं, त्या आंदोलकांचा फक्त तुमच्यावर राग का होता त्यावेळी? आंदोलनाला म्हणजे मराठाच्या आरक्षणाच्या मागणीला माझा विरोध आहे असं भासवलं गेलं. तरंगे पाटलांना अनेकदा भेटलात, या घर जाळलं वगैरे गोष्टी चर्चा झाली? तशी काही चर्चा झाली नाही. पण जे काही तुमच्यातले मराठा समाजातले जे अभ्यासक आहेत या आंदोलनातले, तर ते म्हणतायत की अजून नवीन जी आरनुसार एकही प्रमाणपत्र निघालेलं नाही. खोटं आहे ते. ज्या गावांमध्ये नोंदीच नाहीयेत त्यांना कसं प्रमाणपत्र दिलं जातं? आता त्यावेळेस जर आम्ही कुणबी होतो निजामाच्या काळात, तर मग आता मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. या कुणबी नोंदींवरती आक्षेप पण खूप मोठ्या प्रमाणात घेतला जातोय, कारण बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त नोंदी निघाल्यात, आमदार दबाव टाकून काढतायत असं पण सांगितलं जातंय. याच काळामध्ये नाशिक विभागात 3,35,000 प्रमाणपत्र दिली. भुजबळ साहेब येत आहेत, ते अनेक वेळेला येतात, ते बीडमध्ये त्यांच्या सभा होतात. नाशिक जिल्ह्यात काय आम्ही मराठवाड्यातले लोक येऊन प्रमाणपत्र काढतो का? तिकडं त्यांनी लक्ष द्यावं ना, तिकडं बघावं काय खाडाखोड झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये येऊन सभा घ्यायची ही फॅशन झाली. आता लक्ष्मण हाकेनी तर मुक्कामच ठोकला आहे. नारायणगडावर आता जो मेळावा झाला धनंजय पाटलांचा, हे राजस्थानातून आले, अकबरांनी यांना ठोकून काढलं म्हणून वगैरे आले, वंजारी समाजाविषयी होती, वंजाऱ्यांचं 2% आरक्षण काढून टाका. तर ही जरांगे पाटलांची जी भूमिका आहे ती खरंच मराठा समाजाची भूमिका आहे? या मराठा समाजाची भूमिका नाही किंवा जरांगे पाटलाचीही नाही. ही विधानसभा तुम्हाला दरवेळेपेक्षा जास्त जड गेली. पण मराठा समाजाने पहिल्यांदा जातीपातीवर मतदान केलं. बीड जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात ओबीसीचा उमेदवार उभा राहिला किंवा उभा केला गेला. तुमच्या मतदारसंघात जेव्हा 2 ओबीसी उमेदवार, तुम्ही ताईंना सांगितलं होतं त्यावेळी की हे असं का होतंय? त्यांना आणि धनंजय मुंडे दोघांनाही अनेक वेळाला बोललो. म्हणजे ते मला बोलताना म्हणायचे की नाही आम्ही तुम्हालाच मदत करतोय. मग त्यांनी केली असं वाटतं त्यावेळी की नाही? ते मोठा वादाचा विषय आहे त्याच्यावर. ग्राउंड झिरो टॉक्स सपोर्टेड बाय अलका IVF. वंध्यत्व, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव. संपर्क तिडके हॉस्पिटल, बार्शी रोड, बीड. ग्राउंड झिरो टॉक्स सपोर्टेड बाय अलका IVF या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. माझ्यासोबत आजच्या एपिसोडमध्ये बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळुंके. प्रकाशदादा हे बीड जिल्ह्यातील सध्याचे सर्वात अनुभवी आमदारापैकी एक आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्यांनी प्रत्येक मुद्द्यावरती त्यांची भूमिका अत्यंत रोखठोकपणे मांडली आहे. विधानसभेच्या निकालानंतरचं मंत्रिपदाचा विषय असेल किंवा त्यानंतर बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, मराठा आरक्षण असेल, जो काही मुद्दा त्यांच्या गेल्या वर्षभराच्या काळामध्ये त्यांच्या समोर आला त्यावर त्यांनी अत्यंत रोखठोक भूमिका मांडली. त्यांच्याकडून जाणून घेण्यासारख्या खरं तर बऱ्याच गोष्टी आहेत. 5-6 टर्मचा आमदार, त्यांचे अनुभव, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, बीड जिल्ह्याचं राजकारण, बऱ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहेत. दादा, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, नमस्कार. खरं तर आपण दोघे बीडचे आहेत म्हणून बीडच्या बऱ्याच गोष्टीवरती चर्चा होणार आहे. पण सुरुवातीला काल तुम्ही बरेच आमदार बीडमधले सगळे, सुरेश अण्णा असतील किंवा तुम्ही सगळे गेला होतात मुख्यमंत्र्यांकडे. तर दिवाळी गोड होणारे शेतकऱ्यांचे जे काय नुकसान झालेलं आहे आपल्याकडे, हो, तसं सरकारने घोषित केलेलं आहे की दिवाळीच्या आधी मदत मिळायला सुरुवात होणार आहे. परंतु काही बाबतीत अजूनही पंचनामे चालू आहेत. परंतु पिकाच्या बाबतीत जे काही धोरण सरकारने घेतलेलं आहे, मला खात्री आहे की पिकाची नुकसान भरपाई ही दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्याच्या पदरात पडेल. कापसाचं जे नुकसान झालं त्याच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी एक मागणी आग्रहाने केली की त्याला फळबागांसारखं नुकसान भरपाई द्यावी. त्याच्यावर सकारात्मकता आहे सरकार?
तो मुद्दा असा आहे की आता जे पंचनामे होत आहेत त्याच्यामध्ये कापसाचे सरसगट जिरायती पंचनामे व्हायले. म्हणजे हे जिरायती पीक आहे किंवा हे बागायती पीक नाही. तर आम्ही ते सरकारच्या लक्षात आणून दिलं की कापसाचं पीक उत्पादन पदरात पडायला जवळजवळ 8 महिन्याचा कालावधी लागतो आणि केवळ पावसावर हे पीक येत नाही, तर शेतकऱ्याला सुद्धा त्यांच्या जे काही ओन सोर्स ऑफ वॉटर असतो तो युटिलाइज करून हे पीक जगवावं लागतं किंवा उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. किमान 4 वेळेला त्याला पाणी द्यावं लागतं. आणि तुम्हाला माहिती आहे की आपला गेवराई असेल, माजलगाव असेल, परळी असेल, याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये जायकवाडी आणि माजलगावचं कमांड एरिया आहे. त्या कमांड एरियामध्ये सुद्धा जिरायती म्हणून पंचनामे होतात. आणि ही भूमिका फडणवीस साहेबांना, अजितदादांना दोघांनाही आम्ही सांगितली. ती त्यांना पटली आणि किमान हंगामी बागायत याखाली मदत देऊ असं आश्वासन आम्हाला अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. या वर्षी म्हणजे तुम्ही एवढ्या वर्षांच्या राजकारणात असा पाऊस, असं नुकसान कधी बघितलं होतं आजपर्यंत? यावेळी तर जास्त झालं नाही वाटत? यावेळेसचं दोन्हीकडनं होतं की एक तर अतिवृष्टी होत होती आणि दुसरं जायकवाडीतून आणि माजलगाव धरणातून फार मोठ्या प्रमाणात विसर्ग होतो. ही परिस्थिती आम्ही पहिल्यांदाच पाहिली. 2005-06 मध्ये जायकवाडीतून विसर्ग झाला, परंतु त्यावेळेस पाऊस अजिबात पडत नव्हता. परंतु ह्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. जमिनी खरडून गेल्या, पिकं वाहून गेली, विहिरी गाळाने बुजल्या, पाईपलाईन वाहून गेली. असं म्हणजे घरात पाणी घुसलं, गोठ्यात पाणी घुसलं. म्हणजे अशा अनेक विविध प्रकारचं नुकसान हे शेतकऱ्याला सहन करावं लागलं. आणि मला आनंद आहे की या सर्व गोष्टीचा विचार शासनाने पॅकेज देताना केलेला आहे. आता खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये 47,000 रुपये शासनातर्फे डायरेक्ट मदत आणि 3 लाख रुपये MREGSच्या माध्यमातून मदत. म्हणजे हे न भूतो न भविष्यती अशी मदत आहे. आणि याच्यातून निश्चितपणानं शेतकऱ्याच्या जमिनीचा म्हणजे जे काही नुकसान झालेलं आहे, खरडून गेलेलं आहे, माती निघून गेलेली आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला या मदतीतून दिलासा मिळेल. यावेळी म्हणजे खरं तर तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठका वगैरे वेळच्या वेळी त्यावेळी घेत होतात, पण ह्या तुम्ही गेल्या 5-6 टर्मचे आमदार असल्यामुळे हे पाठपुरावा, मदत लोकांचं तुम्ही बऱ्याचदा केलं आहे. समर्थकांची एक अशी भावना असते की दादा आता जर मंत्री असते तर दादांकडे अधिकारी आले असते, दादांना अधिकारी लोकांच्या घरी पाठवता आले असते. अशा वेळी ते खंत वाटते कुठे एवढं वर्ष राजकारण केल्यानंतर? नाही, खंत वगैरे काही नसते. राजकारणाचा तो एक भाग आहे. परंतु अधिक चांगल्या रीतीनं मला काम करता आलं असतं हे मात्र निर्विवाद आहे. परंतु आताही कामाच्या बाबतीत आम्ही कुठं कमी पडत नाहीत. आणि सिनियरिटीमुळं असेल किंवा इतर काही कारणामुळं असेल, अधिकारी लोकांशी आमची चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्याशी आम्ही चांगला मेळ घालू शकतो. आणि अशा पद्धतीनं लोकांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यायची हे आमचं ध्येय आहे. ते दादांकडे म्हणजे आता जे काही सिनियर सगळे नेते आहेत त्याच्यापैकी तुम्ही एक आहात, म्हणजे भुजबळ साहेब असतील किंवा हे सगळ्यानंतर तुम्ही सुद्धा आहात. तर त्यावेळी तुम्ही जेव्हा दादांकडे यायचं ठरवलं, तुमचा त्यामागचा विचार काय होता जेव्हा तुम्ही 2 गट झाले राष्ट्रवादीचे तेव्हा? नाही, जी दादांनी भूमिका घेतली ती अतिशय प्रॅक्टिकल मला वाटली. की राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व या महाराष्ट्रात जर टिकायचं असेल तर निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीबरोबर गेलं पाहिजे. ही एक भूमिका म्हणजे NDAमध्ये गेलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातूनच आपण लोकांना न्याय देऊ शकतो, लोकांचे प्रश्न सोडवू शकतो. ही भावना अजितदादांची होती आणि ती पटली म्हणूनच मी त्यांच्याबरोबर गेलो. तुमचं असेल म्हणजे सोळंके कुटुंब आणि पवार कुटुंबाचं खूप जुनं नातं आहे, राजकारणात एकत्रित खूप वर्षांपासून आहेत तुम्ही. त्यानंतर कधी तुमची पवारसाहेबांची भेट, चर्चा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा सुप्रिया सुळेंची झाली? हो, दोघांचीही झाल्या, भेटीगाठी होत असतात. म्हणजे राजकारणामुळं संबंधामध्ये कुठं कटुता नाही आहे. मी ज्या वेळेस आता साखर कामगारांना वेतन वाढ देण्याचा प्रश्न असतो तेव्हा साधारणतः सर्व कामगार युनियननी ठरवलं की शेवटचा निर्णय हा पवारसाहेबांनी घ्यावा.
साखर संघाचा उपाध्यक्ष म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी दादांशी काही चर्चा करायची होती, त्यांना ती केली आणि त्याच्यानंतर त्यांनी शेवटी निर्णय दिला. तो सगळ्या कामगारांनी आणि कारखान्यांनी मान्य केला. जवळजवळ 10% वेतनवाढ साखर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळाली. हे सगळ्यात म्हणजे सहकाराचा जेव्हा विषय येतो, म्हणजे अजितदादा असतील किंवा पवारसाहेब, या साखराच्या सहकाराच्या विषयात दोघांचं मत आजही एक असं, एकमेकाला ते सपोर्ट करताना दिसतं. नाही, आता प्रश्न सोडवणं, समस्या सोडवणं हे दोघांचंही काम आहे. एक ज्येष्ठ नेते म्हणून पवारसाहेबांच्याकडे नेहमीच आदराने बघितलं जातं आणि त्यांचा शब्द हा निश्चित प्रमाण मानला जातो. त्या पद्धतीनं कुठं काही जर एकमत होत नसेल त्यावेळेस त्यांना मध्यस्थी करण्याचं, तोडगा काढण्याची विनंती दोन्ही बाजूनी केली जाते आणि ते त्याच्यामध्ये अतिशय त्यांना माहिती असल्यामुळं आणि निगडीत असल्यामुळं तेही चांगल्या पद्धतीनं तोडगा काढण्यामध्ये यशस्वी होतात. बीडच्या राजकारणावर थोडं बोललंच पाहिजे. तुमचं आता गेल्या काही दिवसांपूर्वीचं जे स्टेटमेंट होतं की माझ्या मंत्रिपदाला जात आडवी येते, तिकडचे वेगळे काही काही जातीचे कॅल्क्युलेशन आहेत, तर त्यावेळी तुम्हाला प्रतिवाद त्या तुमच्या दाव्याला असा केला होता की तुमच्या घरात उपमुख्यमंत्रीपद होतं तेव्हा हा क्रायटेरिया आडवा येत नव्हता का? नाही बा, त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. माझे वडील 67 ते 80 असं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 13 वर्ष सातत्यानं होते. त्यावेळेस म्हणजे त्यांची निवड ही गुणवत्तेवर झाली होती. त्याच्या आधी 5 वर्ष ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी जे काही काम केलं होतं त्यामुळं त्यांना आपोआप संधी मिळाली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. त्यावेळेस आजच्यासारखं जातीपातीचं राजकारण बिलकुल नव्हतं. हे म्हणजे त्यावेळेस जात हा क्रायटेरियाच नव्हता पॉलिटिक्समध्ये, गुणवत्ता हा क्रायटेरिया होता. आत्ता जात आणि पात ह्याचा विचार करून मंत्रिपदं दिले जातात. आता हे पक्षाचं धोरण आहे, म्हणजे सगळ्या समाजाला आम्ही घेऊन चालतो आहे हे दाखवण्यासाठी मंत्रिपदं दिली जातात जास्तीत जास्त. तसं त्यावेळेसची परिस्थिती नव्हती. त्यावेळेस जात हा क्रायटेरिया नव्हता तर गुणवत्ता हा क्रायटेरिया होता. त्यामुळं जात त्यावेळेस आडवी आली नाही म्हणजे हा असं म्हणणं हे म्हणजे चुकीचं आहे. त्यावेळेस जातीमुळं काही ते झाले नव्हते, त्याच्या गुणवत्तेवर झाले. बीडमध्ये आज गुणवत्ता जातीमुळे डावलली जाते असं म्हणायचं फक्त? नक्कीच, म्हणजे सगळेच नेत्यांच्या बाबतीत नाही. माझी जी खंत आहे की बीड जिल्ह्यामध्ये माझे वडील शेवटचे कॅबिनेट मंत्री झाले, पालकमंत्री झाले. त्याच्यानंतर आजपर्यंत बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाला एकदाही कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्याच्यानंतर अनेक जण कॅबिनेट मंत्री झाले, स्वर्गीय मुंडेसाहेब उपमुख्यमंत्री झाले, परंतु 1980 नंतर म्हणजे आज 45 वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज जो राष्ट्रवादीचा खऱ्या अर्थानं पाठराखा आहे त्या समाजाला डावलण्याचं काम सातत्याने पवारसाहेबांनी आणि आता अजितदादा करतायत असं माझं ठाम मत आहे. म्हणजे खरं तर त्याच प्रश्नाकडे मला ते यायचं होतं. जेव्हा तुमच्या वडिलांचा नंतर पराभव जेव्हा झाला त्यानंतर असं म्हणतात की त्यांची ताकद खूप वाढत होती आणि त्यांना पवारसाहेबांनी साईडलाईन करण्याचं काम केलं, असं काही घडलं होतं काळी? खरं नाही, त्यावेळेस असं म्हणजे असं काही घडलं नव्हतं. पवारसाहेब आणि ते अतिशय चांगले त्यांचे संबंध होते आणि ज्यावेळेस पवारसाहेबांनी बंड केलं काँग्रेसमध्येच त्यावेळेस माझ्या वडिलांनी त्यांना पूर्ण सहकार्य केलं होतं. पण नंतरच्या राजकारणामधून म्हणजे सक्रिय राजकारणातून ते थोडे बाजूला झाले. मग नंतर तुम्ही राजकारणात? सक्रिय राजकारणातून बाजूला झाले नाहीत तर त्यांनी निर्णयच घेतला ठाम पराभवानंतर की मला राजकारण आता करायचं नाही. एक प्रकारचं काय म्हणायचं त्याला की राजकीय निवृत्ती त्यांनी घेतली आणि त्यांनी परत काही राजकारणात पाऊल ठेवलं नाही. मग नंतर दशकभराचा 2 दशकाचा काळ कसा होता 1999 पर्यंत? सोळंके कुटुंबाचं राजकारण तिथून पुढे तुम्ही कसं पुढे नेलं? नाही, 1989मध्ये साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई असेल, गेवराई असेल, कडा असेल अशा अनेक कारखाने ते मंत्रिपदाच्या काळात त्यांनी
निर्माण केले होते. आणि माजलगावचा दुर्दैवाने कारखाना त्यांचा म्हणजे पराभव झाल्यामुळं ते काम तसंच राहिलं होतं. तर राजकारणात जरी निवृत्ती घेतली असली तरी कारखाना उभा करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. आणि ते 1989ला आम्हाला परवानगी मिळाली आणि त्या निमित्तानं मग मी माजलगावच्या राजकारणात आलो. आणि मग तुम्ही आधी खरं तर तुम्ही कारखान्यातून शेतकऱ्यांची मोड बांधणं असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उतरणं असेल, तुम्ही 95पर्यंत ते सगळं करत होतात. मग तुम्ही 99च्या निवडणुकीपर्यंत कसं, तो तुमचा 10 वर्षांचा काळ नाही, कसा? माझं 1991मध्ये 91-92मध्ये मी जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेलो आणि पंचायत समितीचा सभापती झालो. त्यामुळं तो मध्यंतरीचा काळ जो होता तो मी सभापती म्हणून काम करत होतो, कारखान्यात काम करत होतो, संघटनेचं बांधण्याचं, कार्यकर्त्यांना जमा करण्याचं काम मी करत होतो. आणि 95च्या निवडणूक मी लढवली अपक्ष म्हणून. मला खरं म्हणजे त्यावेळेस जर पवारसाहेबांनी तिकीट दिलं असतं तर मी 100% त्या ठिकाणी 95लाच मी आमदार झालो असतो. परंतु मला काही तिकीट दिलं गेलं नाही आणि मग मी अपक्ष निवडणूक लढवली. आणि मध्यंतरी जे काही महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं त्याच्यामध्ये गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री झाले आणि जिल्ह्यातलाच एक नेता म्हणून मी त्यांच्याबरोबर म्हणजे काम करायला सुरुवात केली. म्हणजे 95 नंतर तुमचा संबंध आला. मग 99च्या तुमच्या तिकिटात, पहिल्या तिकिटाचा किस्सा काय होता तुमच्या पक्षाकडून जेव्हा मिळाला? काहीच नव्हता. मी म्हणजे गोपीनाथरावनी मला शब्द दिला होता की तुम्हाला निवडणूक लढवायची 99ची. खरं म्हणजे 95मध्ये त्यांनी मला निरोप पाठवला होता, पण त्यावेळेस मी थोडंसं भाजपचं म्हणजे तिकीट घ्यायला कचरलो. पण 95 नंतर मी रीतसर प्रवेश केला. जिल्हा परिषदेमध्ये आम्ही जिल्हा परिषद आणली, जिल्हा बँक आणली. त्या काळामध्ये मी मुंडे साहेबांच्या बरोबर अगदी सावलीसारखा होतो. मग त्या काळात मुंडे साहेब तुम्हाला मदत करायची, तुम्ही त्यांना करायचा, म्हणजे सगळेच नेते आपापसात मदत करायची? म्हणजे मदत करायचं एकमेकांना असं काही नाही, पण आम्ही एकत्रित काम करायचं ठरवलं होतं. आणि पहिल्यांदाच बीड जिल्हा परिषद मुंडे साहेबांच्या ताब्यात आली, जिल्हा बँक ताब्यात आली. त्याच्यामध्ये निश्चितपणानं पंडितांना मुंडे असतील, मी असेल, आमचे राजभाऊ मुंडे असतील, आम्ही बँकेमध्ये आम्ही पुढाकार घेतला म्हणून बँक ताब्यात आली, जिल्हा परिषदेमध्ये पुढाकार घेतला म्हणून जिल्हा परिषद आली. आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे जिल्हा बँक आणि जिल्हा परिषद या दोन्ही माध्यमातून आम्हाला मतदारसंघात खूप काही काम करता आलं. तुम्ही जेव्हा 2004ची ती निवडणूक लढवली होती, लोकसभेची पण तुम्ही लढवली होती ना 4ची, तर ती लढायची तुमची खरंच इच्छा होती त्यावेळी? नाही, माझी इच्छा नव्हती, परंतु मला मुंडे साहेबांनी आणि प्रमोदजी महाजन यांनी सांगितलं की तुम्हाला निवडणूक लढवायची. त्यांनी का माझी निवड केली ती मला माहीत नाही, परंतु कदाचित त्यावेळेस जरा जयसिंगराव गायकवाड आणि मुंडे साहेब यांचं थोडं वितुष्ट आलं होतं आणि त्यामुळं त्यांना तिकीट दिलं नाही. त्यांच्याऐवजी मी निवडणूक लढवली. म्हणजे असंही म्हणतात की त्या पराभवानंतरच तुम्ही खरं तर नाराज झाला होतात की लढायचं नव्हतं तरी लढावी लागली? नाही, नाराज होणं साहजिक आहे, परंतु ते निवडणूक म्हणजे ज्या पद्धतीनं हाताळली गेली, ज्या पद्धतीनं जयसिंग गायकवाडांना अपमानित केलं गेलं ते काही योग्य नव्हतं असं माझं ठाम मत आहे. त्यांना तिकीट द्यायचं नव्हतं, परंतु त्यांना आधीच हाकलून पक्षातून दिलं, त्यांना वेळ दिला इतर पक्षात जायला, ते टाळता आलं असतं. बरोबर. त्यानंतर मग तुम्ही खरं भाजपापासून दूर गेला? नाही, तसं नाही. भाजपपासून 2004मध्ये मी काही दूर नव्हतो. 2004ची विधानसभेची निवडणूक मी परत भाजपच्या पक्षाच्या चिन्हावरती लढवली आणि मी ती जिंकली. मी त्यांच्याबरोबरच काम करत होतो, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये थोडं मुंडे साहेबांवर मतभेद सुरू झाले. त्यांचे काही कार्यकर्ते माझ्या विरोधात सातत्यानं काम करायचे आणि ते त्यांना सांगूनसुद्धा त्यांच्यावरती काही प्रतिबंध करू शकले नाहीत आणि म्हणून मी शेवटी वेगळा निर्णय घेतला राजकारणात. म्हणजे 2007पासून खऱ्या अर्थाने तुम्ही वेगळे व्हायला सुरू झालं. त्यावेळी अजितदादांनी 2007पासूनच बीडमध्ये लक्ष जास्त घातलं होतं ना? हो, घातलं होतं. म्हणजे अजितदादांनी आधी जिल्हा परिषदेमध्ये लक्ष घातलं होतं आणि मुंडे साहेबांच्या ताब्यातून ती जिल्हा परिषद काढून घेण्याचं काम अजितदादांनी केलं होतं.
आणि त्याच्यानंतर साहजिकच मुंडे साहेबांशी मतभेद झाल्यामुळं मी त्यांच्याशी माझा संपर्क वाढवला आणि त्यांनी मला अनेक कामामध्ये मदत केली. म्हणजे त्यावेळी राजकीय कुरघोड्या होत्या, पण जे काही आजचं राजकारण आहे ते 2004ला म्हणा किंवा 99ला म्हणा ते नव्हतं. म्हणजे जातीवरती निवडून नाही तसं काही नव्हतं त्यावेळेस. अजिबात जातीचा विषयच नव्हता. राजकीय कुरघोड्या पक्षपातळीवर होत होत्या, हां, परंतु असं जातीचं किंवा ह्याचं काही तेवढं महत्त्व त्यावेळेस म्हणजे आजच्या तुलनेत तेव्हाचं राजकारण बरं असं वाटतं. नाही, निश्चितच चांगलं होतं ते राजकारण. कारण की त्यावेळेस सुद्धा म्हणजे समजा मुंडे साहेबांचे माझे मतभेद झाले तरी सुद्धा मी राष्ट्रवादीच्या तिकिटावर मग 2008मध्ये निवडून आलो. म्हणजे मुंडे साहेबांच्या बरोबर मी 2 वेळा भाजपच्या चिन्हावर निवडून आलो आणि 2008च्या निवडणुकीमध्ये मी परत निवडून आलो 9च्या निवडणुकीमध्ये. तुम्ही 2019ला परत जेव्हा निवडून आलात त्यानंतर मग पुढे धनंजय मुंडे पालकमंत्री झाले आणि अर्थातच राष्ट्रवादीचे ते मोठ्या नेत्यांपैकी एक तिथे बनले होते. तर त्यावेळी धनंजय मुंडेंसोबत तुमचं व्यवस्थित जमत होतं? धनंजय मुंडेसोबत माझं फार आधीपासून संबंध होते, कारण माझं आणि त्यांच्या वडिलांची मैत्री होती. म्हणजे ते मला लहान भावासारखे वागवत होते. त्यामुळं साहजिकच धनंजयचं अगदी लहानपणापासून किंवा तो राजकारणात येण्याच्या आधीपासून माझे संबंध राहिले. मग तुमचे एवढे जुने संबंध आहेत. आता मधल्या काळामध्ये तुम्ही पण जाहीर बोललात आणि बाकी नेते पण जाहीर बोलले की त्यांच्या या गोष्टी चुकल्या त्या गोष्टी. तुम्ही ते मंत्री असताना पालकमंत्री असताना कधी सांगितलं त्यांना की हे चुकतंय किंवा ते चुकतंय? नाही, त्याचा काही उपयोग नव्हता. मी अनेक वेळेला त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. म्हणजे ऐकत नव्हते. त्यांच्या काय अडचणी होत्या ते त्यांच्या जीवाला माहिती, मला माहीत नाही. परंतु अतिशय म्हणजे स्वतः पालकमंत्री असताना वाल्मिकरांना त्यांनी जे काय अधिकार दिले ते अतिशय चुकीची स्टेप होती असं मला सातत्यानं वाटतं आणि त्यांच्यामुळंच त्यांना मोठा सेटबॅक मिळाला. तसं म्हणालात की सांगून काय उपयोग नव्हता. तुम्ही आत्ता रिसेंटच्या प्रकरणानंतर सुद्धा अनेकदा अजितदादांना पण सांगितल्या होत्या या गोष्टी. बऱ्याचदा अजितदादांच्या कानावर काही गोष्टी घालायच्यात. मग अजितदादांचं धनंजय मुंडेंबद्दलचं मत काय असायचं? नाही, आता काय मत ते काय असं ते कधी एकमेकाचं मत कधी आमच्याकडं व्यक्त होत नव्हतं, करत नाहीत अजितदादा. आम्ही मात्र सातत्यानं ते पालकमंत्री असताना कशा पद्धतीनं काम करतायत हे त्यांच्या कानावर घातलं होतं. त्यावेळीही आणि आत्ताही? त्यावेळी आणि आताही. मग तुम्ही जेव्हा तुमची काही एखाद्या गोष्टीबद्दलची नाराजी असेल किंवा हे असेल दादांना जेव्हा बोलता त्यावेळी काहीतरी उत्तर त्याच्यावरती देत असतील? काही उत्तर असं स्पष्टपणे कधी मिळालं नाही म्हणजे दादांकडूनही? दादाकडून किंवा काही रिॲक्शनही मिळत नाही आणि ते देत नाहीत त्या अशा कामाच्या. ऐकून घेतात, फक्त ऐकून घेतात. ऐकून घेतात आणि बघतो मी काय करायचं ते असं म्हणतात. बाकी काही तसं फार काही प्रतिक्रिया नसते त्यांची. म्हणजे धनंजय मुंडेंना जर कदाचित म्हणजे धनंजय मुंडेंवर त्यांचं प्रेम जास्त आहे असं दिसतं एकंदरीत? प्रेम असेल काय असेल मला माहीत नाही. प्रेम त्याला काय प्रेम म्हणायचं का विश्वास म्हणायचं ते मला माहीत नाही, पण आहे कदाचित. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, प्रेम आहे की विश्वास आहे? काय प्रेम आहे का मजबुरी आहे का काय आहे ते खरंच मला काही माहिती नाही. म्हणजे प्रेम, विश्वास, मजबुरी 3 गोष्टीपैकी काहीतरी असू शकतं. ठीक आहे. अर्थातच आता ह्या सगळ्या गोष्टीवरती मराठा आरक्षणाचा प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये खूप महत्त्वाचा गेल्या 2-3 वर्षापासून धगधगतो आहे. या गोष्टीवरती आता जसं आपण अजितदादांचा विषय काढला म्हणून तुम्हीही वारंवार एक सरकार म्हणून तुमचे नेते म्हणून अजितदादांकडे तुमच्या म्हणणं मांडत असाल. त्यांची काय भूमिका आहे या सगळ्या गोष्टींवरती? नाही, आम्ही तिन्ही नेत्याकडे मांडत होतो. महायुतीचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील, शिंदेसाहेब असतील, कारण मध्यंतरीच्या काळात हे आंदोलन सुरू झालं तेव्हा शिंदेसाहेब होते. हो, बरोबर आहे. त्या आम्ही आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडत होतो आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्या बाबतीत काही कुणी विरोध कोणाचाच नव्हता. बरोबर, मिळालं पाहिजे, परंतु ते देण्याच्या बाबतीत आणि टिकवण्याच्या बाबतीत खरा प्रश्न होता. परंतु मला या ठिकाणी शिंदेसाहेबांनी फार चांगले निर्णय त्यावेळेस घेतले. न्यायाधीश शिंदेसाहेबांना त्याने इन्व्हॉल्व केलं. कशा पद्धतीनं मराठा समाजाला न्याय देता येईल त्याच्यानंतरच ते नोंदी सापडण्यासाठी फार मोठी यंत्रणा शिंदेसाहेबांनी कामाला लावली
आणि अनेक नोंदी त्याच्यामध्ये सापडल्या. आणि एकदा नोंदी सापडल्यानंतर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळायला काही अडचण राहत नाही. त्या आंदोलनामध्ये जेव्हा हे आंदोलन सुरू झालं, पहिल्याच वेळेस आंदोलन जेव्हा हिंसक झालं होतं, तुमचं घर त्याच्यामध्ये जाळलं गेलं होतं. त्या आंदोलकांचा फक्त तुमच्यावर राग का होता त्यावेळी? त्याचं काही कारण तुम्हाला नाही, तर म्हणजे मराठा आंदोलकांनी घर जाळलं असं म्हणणं चुकीचं आहे. त्याच्यामध्ये अनेक काही राजकीय विरोधक इन्व्हॉल्व होते. स्कोर सेटल हां, ते म्हणजे एक प्रकारे त्याला वळण देण्यात आलं तसं की हे मराठा आंदोलकाचं वळण दिलं गेलं. हां, मराठा हे आंदोलनाला म्हणजे मराठाच्या आरक्षणाच्या मागणीला माझा विरोध आहे असं एक भासवलं गेलं. पण तुम्ही त्यानंतर जरांगे पाटलांना अनेकदा भेटलात, या घर जाळलं वगैरे गोष्टी चर्चा झाली? नाही, तशी काही चर्चा झाली नाही. पण त्यांनाही माहीत होतं की यांचं घर जाळलं गेलेलं आहे. परंतु ते म्हणजे मी त्यांना सुद्धा सांगत होतो की ह्याच्यात काही मराठा तरुणांना तसं वळण देण्याचा प्रयत्न झाला, ह्याच्यामध्ये राजकारण घडलं अशी माझी भूमिका होती आणि ती त्यांच्याबरोबर चर्चा करताना स्पष्ट केली मी. आता हे मुंबईतल्या ज्या आझाद मैदानातलं आंदोलन झालं, तुम्ही पाठिंबा दिलता, त्यानंतर GR निघाला, पण त्याच्याबद्दल आता खूप संभ्रम आहे. ग्राउंडला काय परिस्थिती आहे? आता लोक तुमच्याकडे काही येतात? नाही, आता ग्राउंडला काही संभ्रम नाही आहे. ग्राउंडला किंवा जो काही निर्णय महाराष्ट्राच्या उपसमितीने घेतला विखे पाटील साहेबांच्या ह्याच्यामध्ये, त्याच्याबद्दल काही संभ्रम असायचं कारण नाही. म्हणजे लोक समाधानी आहेत त्याबद्दल? लोक समाधानी आहेत आणि अनेक जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत. आता या नवीन म्हणजे काही तुमच्यातले मराठा समाजातले जे अभ्यासक आहेत या आंदोलनातले, तर ते म्हणतायत की अजून नवीन GR नुसार एकही प्रमाणपत्र निघालेलं नाही. खोटं आहे ते. मिळायला सुरुवात झाली. हो, तुम्ही स्वतः पाहिलं, फॉलोअप घेतला आहे मी. ज्यावेळेस नोंदी सापडल्या त्यावेळेसही फॉलोअप घेतला होता आणि आताही मी फॉलोअप नियमित दर आठवड्याला त्याचं घेत असतो. आणि ज्या गावामध्ये नोंदीच नाही आहेत, आता ह्या शपथपत्रांवरती, पण ज्या गावांमध्ये नोंदीच नाही आहेत त्यांना कसं प्रमाणपत्र दिलं जातं? आता ते हैदराबाद गॅझेटियर ज्यावेळेस लागू करा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली, त्या मागची भूमिकाच एवढी होती की त्यावेळेस मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं. बरोबर. आणि स्पष्टपणाने गॅझेटियरमध्ये प्रत्येक जिल्ह्यात किती कुणबी आहेत त्यावेळेसच्या लोकसंख्येप्रमाणे त्याची नोंद आहे. बरोबर. आणि त्या नोंदीचा आधार घेऊन म्हणजे त्यावेळेस जर आम्ही कुणबी होतो निजामाच्या काळात, तर मग आता मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे आणि ती सरकारने मान्य केलेली आहे. पण त्याच्यात म्हणजे जे अभ्यासक आहेत त्याच्यावरती त्यांचं मत मी सांगतोय की आता लोक तुमच्याकडे अर्थातच समस्या घेऊन येत असतील, म्हणून तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की एखाद्याच्या गावात समजा एकही नोंदच आजपर्यंत सापडलेली नाही आहे, तर ती त्याची वंशावळ कशी जुळणार, मग त्याची कागदपत्र कशी जुळणार, या अडचणी काही येत आहेत का म्हणजे प्रशासकीय लेव्हलला? नाही, तसं नाही आहे. आता ग्रह चौकशीच्या म्हणजे जी समिती ग्राम समिती झालेली आहे ती चौकशी करेल ना. त्याला आधार दिलेला आहे की कोणाचं म्हणजे समजा माझं कुणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे तर मी शपथपत्र द्यायचं की हा व्यक्ती माझा नातेवाईक आहे. मग ती वंशावळ जुळवून द्यायची. ती ग्राम समिती ही वंशावळ आणि हे जुळवण्याचं काम ग्राम समितीचं आहे. ती वंशावळ जुळवून ते शिफारस करतील. एकदा त्यांनी शिफारस केली की प्रमाणपत्र मिळायला काही अडचण नाही. म्हणजे लोकांमध्ये संभ्रम नाही एकंदरीत? फक्त संभ्रम नाही आहे, परंतु तुम्हालाही माहीत आहे की प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करणं ही थोडीशी क्लिष्ट प्रक्रिया आहे. थोडासा वेळ लागू शकतो. पण संभ्रम कुठं मला तरी काही अनुभवायला मिळालं नाही. पण हे जे काय म्हणतात आता, काल तिकडे रेणापूरमध्ये तर एका दिवसात प्रमाणपत्र मिळालं, किंवा काही ठिकाणी असं सांगितलं जाते की हाताने कुणबी लिहिलं जाते, असे काही प्रकार तुमच्या कानावर आले? तसं काही होत नाही? असं काही नाही. प्रमाणपत्र एका दिवसात मिळालं म्हणजे हे काय पहिलं उदाहरण आहे का महाराष्ट्रातलं? प्रमाणपत्र मिळालंच पहिल्या दिवसात. असंच रेकॉर्ड काढायचं म्हणलं तर हजारो लोक एका दिवसात मिळू शकतं आणि एका दिवसात का नाही मिळणार? म्हणजे समजा वडिलाची जात कुणबी आहे, मुलाला प्रमाणपत्र पाहिजे, त्याला काय अजून पुरावा पाहिजे? वडिलांचं रक्ताचं नातं आणि कुणबी प्रमाणपत्र एका दिवसात होऊ शकत नाही. ते होऊ शकतं. त्याच्यामुळं त्याला एवढं काहीतरी टीका करायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. बस एका दिवसात किती प्रमाणपत्र मिळालं याची वेगळी चौकशी करा महाराष्ट्रात. म्हणजे सेम डेला किती निघालं ते कळेल.
कुणबी नोंदी बोगस आहेत वगैरे या प्रश्नावर आपण आत्ता जरी बोललो तरी किती कुणबी नोंदी निघल्या जात आहेत, कोणत्या जिल्ह्यात काय याची आकडेवारी येते का? या कुणबी नोंदींवरती आक्षेप पण खूप मोठ्या प्रमाणात घेतला जातो आहे, कारण बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त नोंदी निघाल्यात, आमदार दबाव टाकून काढतायत असं पण सांगितलं जात आहे. नाही पहा, हा जो काही अपप्रचार आहे असं मला वाटतं. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये किती कुणबी नोंदी आहेत ह्याची आकडेवारी जर बघितली आजची, तर एकंदरीत 58,82,000 नोंदी आहेत टोटल महाराष्ट्राचा विचार केला तर. त्याच्यामध्ये नोंदीचा आपण विषय करतोय, प्रमाणपत्र किती निघाली तो गोष्ट वेगळी आहे. तर औरंगाबाद विभागामध्ये फक्त 48,000 नोंदी मिळालेल्या आहेत. 58,82,000पैकी 47,800 नोंदी मराठवाड्यामध्ये निघाल्या. अमरावती विभागामध्ये 25,74,000 नोंदी. नागपूर विभागामध्ये 9,04,000. ओव्हरऑल आहेत सगळ्यात आतापर्यंत. कोकण विभागात आजपर्यंत आज अखेर म्हणजे ऑगस्ट अखेरची आकडेवारी माझ्याकडे आहे, ती मी सांगतो तुम्हाला. कोकण विभागामध्ये 8,25,000, पुणे विभागात 7,02,000, नाशिक विभागात 8,27,000. ह्या मराठा ह्यांना नोंदी मिळाल्या म्हणजे प्रमाणपत्र मिळालेत असंही गृहीत धरू, कारण ती एक नोंद सापडली तर त्याच्या आधारे कुटुंबाला मिळतं, जवळच्या नातेवाईकांना मिळतं. त्याच्यामुळे ही संख्या प्रमाणपत्राची खूप असणार आहे. मी फक्त नोंदीबद्दल बोलतो. आणि शिंदे समिती नेमल्यानंतर प्रामुख्यानं मराठवाड्यातल्या नोंदी सापडल्या 48,000, बरोबर आहे. परंतु त्याचबरोबर इतर विभागामध्ये किती नोंदी सापडल्या ह्याचा जर हिशोब केला आणि त्याच्या आधारे किती प्रमाणपत्र निघाले ह्याचा जर आपण थोडक्यात हिशोब केला तर मागच्या 2 वर्षामध्ये मराठवाडा विभागात 2,39,000 प्रमाणपत्र दिली गेली. याच काळामध्ये नाशिक विभागात 3,35,000 प्रमाणपत्र दिली गेली. पुणे विभागात 1,50,000. त्यानंतर कोकण विभागात 80,000. म्हणजे आज नोंदी सापडल्यात किंवा दबाव टाकून आमचा काय दबाव होता विदर्भामध्ये, नाशिकमध्ये आमचा काय दबाव आहे. नाशिक विभागात मग 3,35,000 प्रमाणपत्र निघाली नाही याच काळात. म्हणजे त्याचं हिशोब केला तर 1,00,000 प्रमाणपत्र मराठवाड्यापेक्षा जास्त आहेत. म्हणजे फक्त दुर्दैवाने नोंदी कमी आहेत मराठवाड्यात. म्हणून आम्ही आग्रह करतोय की तुम्ही निजामाच्या गॅझेटेडमध्ये ज्या नोंदी आहेत त्याचेही कुठंतरी दखल घ्या. त्या नोंदीसुद्धा सरकारच्या रेकॉर्ड जसं ब्रिटिशांच्या रेकॉर्डमध्ये महाराष्ट्रात, विदर्भात, कोकणात, नाशिक विभागात जशा नोंदी सापडल्यात तसं हैदराबाद म्हणजे निजामाचं त्यावेळेस राज्य होतं म्हणून हैदराबाद गॅझेटेडच्या, आणि जसं तुम्ही इथं इंग्रजांचं घेतो तसं निजामाचं घ्या, एवढीच आमची मागणी होती. ती सरकारने मान्य केली. तुम्ही आता ही आकडेवारी जी दाखवली, भुजबळ साहेब तुमच्याच पक्षाचे आहेत, ते मराठवाड्यातल्या नोंदींवर त्यांचा आक्षेप की खूप जास्त प्रमाणात काढल्या जात आहेत किंवा काही हाताने लिहिल्या जात आहेत. तुमची कधी भेट झाली पक्षाच्या बैठकीत वगैरे, काही सांगितलं त्यांना तुमच्या विभागात पण जास्त निघत आहेत? नाही, अशी काही चर्चा झालेली नाही. आमची कधी चर्चा होत नसते, कारण पक्षाची बैठक ही वेगळ्या कारणासाठी असते. त्याच्यात काही असे वादविवादाचे मुद्दे येत नाहीत सहसा. परंतु आता भुजबळ साहेब येत आहेत, ते अनेक वेळेला येतात, ते बीडमध्ये त्यांच्या सभा होतात. परंतु या निमित्तानं मला एवढंच सांगायचं की मराठवाड्यामध्ये 2,35,000 प्रमाणपत्र आणि नाशिक विभागात 3,35,000 प्रमाणपत्र. म्हणजे नाशिक जिल्ह्यात काय आम्ही मराठवाड्यातले लोक येऊन प्रमाणपत्र काढतो का? म्हणजे बीडपेक्षा नोंदीत त्यांच्याकडे जास्त निघत आहेत, कधीही जास्त निघत आहेत. तिकडं त्यांनी लक्ष द्यावं ना, तिकडं बघावं काय खाडाखोड झाली आहे. म्हणजे बीड जिल्हा दुर्दैवाने जे काय आजचं राजकीय परिस्थिती, जातीत भांडणं लावायचा प्रयत्न करतोय,
होत आहेत, तसं दर्शविलं जातं आहे. परंतु बीड जिल्ह्यामध्ये येऊन सभा घ्यायची ही फॅशन झाली. आता लक्ष्मण हाकेने तर मुकामच ठोकला आहे बीड जिल्ह्यामध्ये. गावागावात चाललेत ते. तुमच्या मतदारसंघात आमच्या मतदारसंघातही गेले. त्यांना फिरवलं जाते. ती सुपारी घेऊन काम करणारा माणूस आहे, ते फिरवलं जाते त्याला. तो त्याचा मालक जिथं सांगेल तिथं जातो तो. कोण फिरवतं त्यांना? कोण फिरवतात आता ते तुम्हाला त्याचा अभ्यास पाहिजे. खरं म्हणजे मी काही नाव घेणं उचित नाही, परंतु बीड जिल्ह्यातलेच काही राजकीय मंडळी त्यांना फिरवतात. आता तुमचा ठाम दावा आहे? हो, ठाम दावा आहे. काय त्याचा संबंध आहे? ज्या माणसाला सोलापूर जिल्ह्यामध्ये 253 मतं मिळाली या विधानसभेच्या निवडणुकीत, त्याला एवढं उदो करण्यासारखं काय आहे? त्याला घेऊन काय कारण आहे? त्याचं काय अस्तित्व आहे? त्याच्या मतदारसंघात अस्तित्व नाही, तो मराठवाड्यात काय अस्तित्व आहे? परंतु वाद पेटवण्यासाठी त्याला सुपारी दिलेली आहे. हे तुम्ही आता जातीतली तेढ होऊ नये वगैरे असं आता म्हणाला, त्याच्यावरून मला एक आठवलं, नारायणगडावर आता जो मेळावा झाला जरांगे पाटलांचा, त्यात त्यांनी जी काही वक्तव्य केली की हे राजस्थानातून आलेत, अकबरांनी यांना ठोकून काढलं म्हणून वगैरे आलेत, वंजारी समाजाविषयी होती. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते म्हणाले की वंजाऱ्यांचं 2% आरक्षण काढून टाका. तर ही जरांगे पाटलांची जी भूमिका आहे ती खरंच मराठा समाजाची भूमिका आहे? नाही, जरांगे पाटील जे बोलले ते सोशल मीडियावर जो प्रचार चालतो त्यांच्या विरुद्ध, त्याच्या विरोधात ते बोललेत असं माझं मत आहे. ही काय मराठा समाजाची भूमिका नाहीत किंवा जरांगे पाटलाचीही नाही. कारण जरांगे पाटलांनी काय केलं, त्याच सभेमध्ये हे सांगितलं की वंजारी समाज काय आपला दुश्मन नाही, वंजारातली जी लाभ घेणारी टोळी आहे ते आपला दुश्मन आहे. धनगर समाज आपला दुश्मन नाही. धनगर समाजातले काही नेते जे जातीवादी पेटवत आहेत किंवा लाभधारक आहेत, त्यांच्या शब्दात लाभधारक, ती टोळी आपली विरोधक आहे. त्याच्यामुळे समाजाला टार्गेट करू नका असं त्यांनी त्या भाषणात सांगितलं ना. पण याला धनंजय मुंडेंनी उत्तर असं दिलं की आमच्या 2%कडे पाहिलं तर तुम्हाला टक्क्यातही ठेवणार नाही. आता ते त्यांचं उत्तर आहे, त्याच्याशी मी काही सहमत नाही आहे. असं कुणीही व्यक्ती टक्क्यात नाही ठेवणार असं म्हणणं इतकं मोठा नाही महाराष्ट्रात, समजलं ना. असं काही नसतं कोणाला टक्क्यात. ते जरांगे पाटलांना त्याचं ते कदाचित उत्तर असेल, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. परंतु अशी भाषा जरांगे पाटलांनी केली तर ते राजकारणात नाही आहेत. ते काही राजकीय माणूस नाही आहे, तो काही कुठं निवडणुका लढवणार नाही. राजकीय माणसाने अशी भाषा करू नये असं माझं मत आहे. मी जरांगे पाटलांचा प्रश्न यासाठी विचारला कारण त्यांच्या मागे आज जेवढ्या मोठ्या प्रमाणात समाज आहे, खूप मोठ्या प्रमाणात समाज आहे आणि ते एका मोठ्या समाजाचं नेतृत्व करतात. मराठा समाजाने आजपर्यंत राज्याचं नेतृत्व केलं आहे. पण त्यांनी जर असं बोललं तर अर्थातच यामुळे खाली तेढ नाही तयार होत? नाही, तेढ तयार होती का नाही त्याच्यापेक्षा सोशल मीडियावर काय प्रचार चालला आहे ते जरा नजरेखालून घाला तुम्ही. तेढ कोण निर्माण करते हे तुमच्या लक्षात येईल. काही ठराविक साईट्स आहेत, व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, त्याच्यावरच्या पोस्ट जर तुम्ही पाहिल्या तर कोण करते हे, इतक्या खालच्या पातळीवरचा प्रचार कोण करते, काय करते. आता वाल्मिक कराडलाही तुम्ही म्हणजे त्याचंही नेतृत्व जपायचा प्रयत्न करतायत काही मंडळी. त्याचं काही नेता होऊ शकतो का तो? त्याचं उदात्तीकरण चाललेलं आहे. हे उदात्तीकरण थांबलं पाहिजे. माझं तर मत आहे की सर्वांनीच थोडंसं भान ठेवून सोशल मीडियाचा वापर ह्या तेढ निर्माण करण्यासाठी होऊ नये, तर सगळ्यांनी एकमेकाच्या जवळ येण्यासाठी त्याचा उपयोग. विशेष जबाबदारी बीड जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांवर आहे. आता ही नेते काय असे वाईट पोस्ट करत नाहीत. नेते करवितात त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून वगैरे असं म्हणलं तर ठीक आहे. ते आम्ही करतो, तसं काही नाही. आमचे काही ग्रुप्स असतात, आम्हाला एखादा प्रश्न विचारला कुणी सोशल मीडियातून तर त्याचं उत्तर द्यावंच लागतं ना. सोशल मीडियावर उत्तर देणारी माणसं आहेत काय सगळ्यांची, पण ते सगळ्यांनीच आवरलं पाहिजे स्वतः. सगळ्यांनीच आवरलं पाहिजे त्याला. कारण ते प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आव्हान प्रति आव्हान, आता ही भाषा काय म्हणजे योग्य नाही. परंतु मला एक खात्रीपूर्वक सांगायचं की ग्रामीण भागात हे वातावरण नाही, फक्त सोशल मीडियावर आहे. मी आता जेव्हा ग्रामीण भागात जातो तेव्हा सगळं
समाज एकत्रित असतो, सगळं त्यांचं बोलणं चालणं आहे, एकत्रित बसणं उठणं आहे, जेवणं खाणं आहे, चहा पाणी आहे. हे वातावरण खरं नाही. सोशल मीडियातलं वातावरण हे 5-50 पोरं इकडचे आणि तिकडचे असं म्हणून ते सोशल मीडियावर गोंधळ बीड जिल्ह्यातले पोरच जास्त लिहितात पण सोशल मीडियावर लिहितात ना. ते दुर्दैव आहे ना. तेच सांगतो मी. हे म्हणजे थोडंसं हे चुकीचं चाललं आहे. ह्याचा वापर, ह्या मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी व्हायला पाहिजे. तुमच्या विधानसभेला ही विधानसभा खरंच वेगळी होती. अख्ख्या बीड जिल्ह्यातल्या निवडणुकाच एवढी वेगळ्या झाल्या वेगळ्या पद्धतीने. ही विधानसभा तुम्हाला दरवेळेपेक्षा जास्त जड गेली? नाही, ही विधानसभा साधारणतः लोकसभेवर अवलंबून होते. बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच लोकसभेमध्ये पहिल्यांदा म्हणणार नाही मी, पण मराठा समाजाने पहिल्यांदा जातीपातीवर मतदान केलं. याच्या आधी मुंडेसाहेब असल्यापासून आता तुम्ही बीड जिल्ह्यातले, वंजारी समाज नेहमीच एकमुखी मतदान करतो. 99% मतदान वंजारी समाजाचं त्यांना मिळत होतं, मराठ्याचंही मिळत होतं, मुसलमानाचं मिळत होतं, मागासवर्गीयाचं मिळत होतं आणि त्याच्या आधारावर ते निवडून येत होते. त्याच्यानंतर प्रीतमताई 2दा-3दा खासदार झाल्या, त्यांनाही काही अडचण आली नाही. परंतु यावेळेस मात्र पहिल्यांदाच म्हणजे मराठा समाजामध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आणि विशेषतः तरुणामध्ये उमटली की दरवेळेस जसं वंजारी समाज मतदान करतो तसं मराठा समाजाने तरी एकदा दाखवून द्यावी आपली ताकद. आणि त्यावेळेसही मी म्हणत होतो, म्हणजे मी तर पंकजाताईचाच प्रचार केला. मला त्यावेळेसही मराठा समाजाकडून प्रचंड विरोध झाला. तरीसुद्धा मी त्यावेळेसही सांगत होतो की हे राजकारणात जात आणणं हे काय मला मान्य नाही आणि त्यामुळं तुम्ही आता जर जात आणलात तर त्याचे परिणाम विधानसभेत भोगावे लागतील, त्याचे परिणाम जिल्हा परिषदेमध्ये भोगावे लागतील, ग्रामपंचायतमध्ये सुद्धा भोगावे लागतील. हे मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तरुण मंडळी काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मग ते विधानसभेला कंटिन्यू राहिलं? हा, कंटिन्यू राहिला. त्याची प्रतिक्रिया उमटल्या. बीड जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात ओबीसीचा उमेदवार उभा राहिला किंवा उभा केला गेला. कोणत्या मतदारसंघात ओबीसी उमेदवार नाही, ही लोकसभेतली प्रतिक्रिया होती. तुमच्या मतदारसंघात 4-5 उमेदवार होते. माझ्या मतदारसंघात ओबीसी समाजाचे 2 उमेदवार उभे राहिले. आडसकरांनी बंडखोरी केली भाजपमधून. पवार गटाचा एक वेगळा उमेदवार होता. पवार गट. मग पण तुमचं या निवडणुकीच्या काळात विशेषतः विधानसभेला की तुम्ही मराठा आरक्षणासाठी त्या बाजूने नाही आहेत किंवा हे नाही आहेत असं एक प्रचार त्यावेळी केला जात होता. त्याचा काही फटका नाही बसला तुम्हाला? नाही, बसला ना, बसला. त्याचाही फटका. नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी झाले. दोन्ही बाजूनी फटका बसला. म्हणजे मराठा समाजाने पाहिजे तसं मतदान केलं नाही आणि ओबीसी समाजाने तर डायरेक्ट उमेदवारच उभे होते. त्यांना मिळालेल्या मतदानाहून ओबीसी समाजही बाजूला गेला असं. परंतु मला एक सांगायचं की मला जे मतदान मिळालं ते केवळ काय मराठा समाजाचं मिळालं नाही. मला वंजाऱ्यांचं मतदान मिळालं, मला धनगरांचं मिळालं. सगळ्या मायक्रो मायनॉरिटीज माझ्या पाठीमागं खंबीरपणाने पहिल्यापासूनच उभे आहेत, त्यांचं मतदान मिळालं. तर त्यामुळं ते सगळ्यांची गोळाबेरीज करून कसं तरी आमचं. तुमच्या मतदारसंघात जेव्हा 2 ओबीसी उमेदवार उभा राहिले, म्हणजे विशेषतः आता बाबरी मुंडे ते तुमच्याकडे आलेत, तर तुम्ही ताईंना सांगितलं होतं त्यावेळी की हे असं का होतंय किंवा का केलं जातंय? त्यांना आणि धनंजय मुंडे दोघांनाही अनेक वेळेला बोललो, परंतु म्हणजे काय त्यांच्या मनात होतं ते काही मला कळलं नाही शेवटपर्यंत. म्हणजे ते मला बोलताना म्हणायचे की नाही आम्ही तुम्हालाच मदत करतोय. पण ठीक आहे. मग त्यांनी केली असं वाटतं त्यावेळी की नाही? आता ते मोठा वादाचा विषय आहे, त्याच्यावर काही कारण गावगावची आकडेवारी आता सगळी गावगावची आकडेवारी समोर आहे. त्याच्यामुळं कोणी कसं काय काय केलं ते आकडेवारीहून स्पष्ट होतं. आता बाबरीचा विषय निघाला म्हणून बाबरी मुंडे कळलं नाही, पण ते धनंजय मुंडेला सोडून पंकजाताईंना सोडून ते तुमच्या नेतृत्वात तिथे का आले असावेत? नाही, बाबरी मुंडे म्हणण्यापेक्षा राजभाऊ मुंडे जे त्यांचे वडील आहेत ते माझे जुने सहकारी होते. बरोबर. आणि त्यांना रास्त अपेक्षा होती की ओबीसी चेहरा म्हणून बाबरी मुंडेलाच पंकजाताईने पुढं केलं पाहिजे, असं त्यांचं मत होतं. त्यांचं आक्षेप निर्मळाच्या उमेदवारीवर होता. त्यामुळे ते शेवटपर्यंत त्यांना मागं घेण्याबाबत
त्यांच्यावर प्रेशर होतं, पण ते शेवटी त्यांनी माघार घेतली नाही. निर्मळाची उमेदवारी राहिल्यावर माझी उमेदवारी राहणार हे ते स्पष्टपणे बोलत होते आणि त्याप्रमाणे शेवटी त्यांचाही अपेक्षाभंग झाला आणि मग ते माझ्यासोबत आले. मग त्यांना तेव्हा तुमची आणि त्यांची पहिली भेट झाली, आता हे तिकडे तुमच्याकडे येणार आहेत वगैरे, ह्या सगळ्या प्रक्रियेच्या पहिली भेट, त्यावेळी तुम्ही विचारलं असेल ना की तुम्ही माझ्याकडे काय येत आहे, तुम्ही ताईंचं जमत नाही, ते राजकीय चर्चा पूर्ण झाली ना आमची. आम्ही काय म्हणजे भेटत नव्हतो असं नाही, ते काय आमचं काय पर्सनल वैर कधी नव्हतं. आम्ही भेटायचो, एकत्र बसायचो, चहा पाणी घ्यायचो, कदाचित जेवण करायचो, हे संबंध चांगले होते. त्याच्यामुळे साहजिकच जेव्हा त्यांची नाराजी मला दिसली त्यावेळेस मी त्यांच्याशी चर्चा करूनच त्यांना पक्षामध्ये घेतलं. यावेळी म्हणजे या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी तुम्ही तुमच्या पुतण्याचं खरं तर राजकीय लॉन्चिंग झालं होतं आणि असं जवळपास प्रत्येकाचं मत झालं होतं की आता तेच ही निवडणूक लढणार आहेत, पण ऐनवेळी तुम्ही निवडणुकीत उतरलात. काही निर्णय लॉन्चिंग करणं हे चूक होती माझी असं मला वाटतं. म्हणजे आधी काही डिक्लेअर करायची गरज नव्हती, परंतु ते लॉन्चिंग केल्यामुळं अनेकांना संधी मिळाली की ते नाही, आम्हाला त्याची उमेदवारी मान्य नाही, तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू, म्हणजे असं एक संधी घेतली गेली आणि त्याच्यामुळं मला शेवटी सगळ्या वातावरणाचा विचार करून मला स्वतःला निवडणूक लढवावी लागली. आताही तुम्ही प्रत्येक गावोगाव कार्यक्रम वगैरे सगळे अटेंड करताय, जाताय, ही 2029ची तुमची स्वतःचीच तयारी म्हणायची? नाही, आता हे पहा, आता मी तर शक्यच नाही निवडणूक 2029ची लढवणं. त्यावेळेस माझं वय 76-77 असणार आहे. बरोबर. त्यामुळे मी लढवणार नाही. आता इथून म्हणजे पुढची निवडणूक ही जयसिंग सोळंकीच लढवणार. पुतणेच तुमच्या यावेळेचे म्हणजे राजकीय वारसदार तेच असतील यावेळेचे? तेच आहेत. आता या सगळ्यामध्ये निवडणूक झाल्यावर जातीयवाद आणि या सगळ्या गोष्टीवर आपण जेव्हा बोललो, म्हणजे खरं तर आमदारांचा आता तिथे कस लागला, ज्याला निवडून येते त्याचा, पण निवडून आल्यानंतर असं काही डोक्यात राहतंय की ह्या गावातून आपल्याला मतदान मिळालेलं नाही? नाही, तसं कधीच नाही झालेलं. तुम्हाला माहिती आहे, मी ज्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून माझ्या मतदारसंघात लढवली 2009ची निवडणूक, त्यावेळेसही जी काही वंजारी बहुल गावं आहेत तिथं मला फार कमी मतदान मिळायचं. कुठं 5% मिळायचं, कुठं 10% मिळायचं, कुठं 20% मिळायचं. पण त्याचा परिणाम कधी राजकारणात आम्ही म्हणजे मतदान कमी मिळालं म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असं कधी केलेलं नाही, होत नाही तसं. आमदार म्हणून एकदा निवडणूक आल्यानंतर सगळ्यांशी चांगल्या म्हणजे त्या गावाला निधीच द्यायचा नाही असलं काही आडमोठं धोरण आम्ही कधी तशा पद्धतीनं काम मी केलं नाही माझ्या राजकीय जीवनामध्ये. त्यामुळं निश्चितपणानं त्याही समाजामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत, गट आहे. भाजप जेव्हा अतिशय स्ट्रॉंग होता तेव्हाही आम्ही 15, 20, 25, 30% मतदान घेत होतो समाजाचं. कारखान्याच्या माध्यमातून बरेच लोक जोडलेले आहेत. म्हणजे असं प्युअर म्हणजे जातीवरच मतदान होतं असं नाही. म्हणजे आत्ता जरी काही सोशल मीडियात चलत असेल तरी काही पूर्णपणे जातीवर मतदान होत नसतं. प्रत्येक जातीतलं थोडं थोडं मतदान घ्यायची ज्याची कपॅसिटी आहे तोच निवडून येतो. बरोबर. या सगळ्यामध्ये आता तुमचा हे झालं राजकारणाचा भाग, पण माजलगावबद्दल आपण समजा बोलत, 5 टर्म तुमच्या तिथे झाल्यात. तुम्ही सांगितलं की 100पेक्षा जास्त रस्ते तुमच्या इकडे झाले, रस्त्याची कामं जोरदार झालेत, पण तुमच्या मतदारसंघातले विरोधक रस्त्याच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. तर त्याच्यात तुम्ही काही लक्ष घालताय का, किंवा ठेकेदारांवर तुमचं लक्ष आहे का? 100% लक्ष आहे आणि आता म्हणजे पहिल्यापासूनच लक्ष आहे. मी जेव्हा राजकारणाला सुरुवात केली, मी जेव्हा पंचायत समितीचा सभापती म्हणून काम करत होतो त्यावेळेस फार थोडे रस्त्यांना म्हणजे गावांना रस्ते होते. मी म्हणेल की 90% गावांना रस्तेच नव्हते, पांदन रस्त्यातूनच वाहतूक होत होती. पण तुम्ही हळूहळू जेव्हा काम करायला सुरुवात केली त्यावेळेस आज अशी परिस्थिती आहे की अनेक तांड्या वस्त्या सहित रस्ते झालेले आहेत आणि चांगले झालेले आहेत, चांगल्या दर्जाचे झालेले आहेत. आता शेवटी दर्जा टिकवणं हे काम काय माझं नाही,
परंतु आम्ही लक्ष देतो त्याच्यावर, स्पेसिफिकेशनप्रमाणे काम होते की नाही हे बघतो नक्कीच. मी सोशल मीडियावरती तुमच्या एका गावाबद्दल वाचलं. गावाचं नाव मोगरा असं काहीतरी आहे. तर तिथे लिहिलं होतं की त्या गावाला जायला अजूनही रस्ता नाही आहे. जेव्हा पूर आला तेव्हा त्या गावात लोकांना पोहोचता नाही आलं. अशी परिस्थिती आहे खरंच तिथे? नाही, आता पहा, ही गोदावरी काठची जेवढी गावं आहेत ती पुराने वेढली जातात. त्याचा अर्थ तिथं रस्ता नाही असं नाही. आता सांडस चिंचोलीसारखं गाव आहे जे संपूर्ण वेढा पडतो त्याला, तिथं पूल आहे, दोन्ही बाजूनी पूल आहे, दोन्ही बाजूनी रस्ते आहेत, परंतु तरी पुराचं पाणी एवढं होतं की ते पूल म्हणजे पुलावरून पाणी वाहतं, त्यावेळेस संपर्क तुटतो. बरोबर. बीडमध्ये वर्षभरात या विधानसभेनंतर पक्षविरहित आमदार म्हणजे एवढे एकत्र दिसत नव्हते, तेवढे एक आमदारांची टीम तयार झाली वेगवेगळ्या मुद्द्यावरती. इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टीज सगळे एकत्र येतात. तुम्ही असाल, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश अण्णा असतील. तर ही टीम कसं काय एकत्रित, म्हणजे तुमची चर्चा काय होती? आम्ही जिल्ह्याच्या प्रश्नावर एकत्रित आहेत. आम्ही काही बाकी आमचे काही पक्ष सोडलेले नाहीत. आम्ही संदीप भैया असेल, सुरेश धस भाजपमध्ये आहेत, विजयसिंह आमच्याच पक्षाचे. परंतु एखादा जेव्हा प्रश्न किंवा अडचण वाटते तेव्हा आम्ही एकमेकांच्या संपर्कात येऊन मुंबईला येतो आणि काल पण आम्ही त्याप्रमाणे भेटलो सगळे. नाही, पण असं जिल्ह्यातले काही लोक असं म्हणतात की हे सगळे आमदार जे आहेत ते धनंजय मुंडेंच्या विरोधात एकत्र आले. नाही, असं काही मला वाटत नाही. आम्ही काही धनंजय मुंडेंचे विरोधक आहेत असं मानायचं काही कारण नाही. आम्ही त्यांच्याबरोबरच आहेत, त्यांचा आमचा पक्ष एक आहे. पण विरोधक म्हणून ना काही नाही आहे, तशी काही परिस्थिती नाही. आम्ही विरोधक काही सोशल मीडियावरून ते रंगवलं जातं, पण तसं विरोधक असण्याचं काय कारण आहे? शेवटी मला एक दोन प्रश्न आहेत फक्त. तुम्ही स्वतः कारखाना चालवता, सहकार क्षेत्रात खूप वर्षांपासून आहात. आता बीड जिल्ह्यातल्याच वैद्यनाथ कारखान्याचा विषय आहे की तो विकला आणि हे सगळं झालं. एक साखर उद्योजक म्हणून म्हणजे कारखाना उद्योजक म्हणून तुमचं याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे की जे झालं ते व्यवस्थित झालं की त्या कारखान्याची परिस्थिती काय होती? आता हे पहा, कारखाना त्यांनी विकला का चालवायला दिला ह्याच्याबद्दल मला काही माहिती नाही डिटेल. परंतु शेवटी कारखाना बंद ठेवण्यापेक्षा कोणाला तरी चालवायला दिला तर त्यात शेतकऱ्याचं हित आहे असं मला वाटतं. काही आर्थिक अडचणीमुळं किंवा कशामुळं जर एखाद्या कारखाना डबघाईला आला तर दुसऱ्याला चालवायला देणं किंवा विकणं हे शेवटी ते ॲसेट आहे मोठं. ते कोणाच्या हातात गेलं त्यापेक्षा ते ॲसेट चालू राहणं, त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय मिळणं, कामगाराला न्याय मिळणं हे महत्त्वाचं. कारखान्यांना जी मदत मिळली जाते त्याच्यामागे खूप मोठं एक राजकारण असतं. त्या कारखान्याला चालवत राहणं किंवा त्याला सतत आर्थिक मदत पुरवठा करत राहणे खूप मोठी कला आहे, ती प्रत्येकाला जमत नाही. तर ही 100 कोटीची मदत, 200 कोटीची मदत ही त्याच नेत्यांना मिळते जे सरकारी पक्षाच्या विचारधारेचे आहेत. तर इथे कसा कस लागतो? तुम्ही स्वतः काय कारखाना चालवतात? हे पहा, असं आहे की शेवटी साखर उद्योग हा राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या पॉलिसीवर अवलंबून आहे. पॉलिसी ड्रिव्हन आहे, त्याच्यावर फार मोठा परिणाम होतो. कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो आणि जेव्हा अशा पॉलिसीमुळे जेव्हा परिणाम होत असतो तेव्हा सरकारला त्याची दखल घ्यावीच लागते. शेवटी आज जर तुम्ही पाहिलं तर आज FRP 3450 रुपये आहे. साखरेचे विक्रीचे दर अजूनही 3100 रुपये आहेत. मग हा 350-400 रुपयाचा गॅप हा कारखान्याच्या माथी मारला जातो. त्याच्यामुळं डबघाईला येते परिस्थिती. त्याच्यामुळे आता इथेनॉलच्या बाबतीत मागच्या 2 वर्षामध्ये केवळ सरकारच्या धोरणामुळं कारखाने अडचणीत आले. तुम्ही इथेनॉलचं एक वर्षी सांगता इथेनॉलचं उत्पादन वाढवा, त्याच्याकरता स्कीम आणता, त्याच्याकरता इन्सेंटिव्ह देता आणि 2 वर्षानंतर सांगता की शुगर सिरपपासून आणि बी हेवीपासून इथेनॉल बनवू नका. म्हणजे ही पॉलिसी चेंजेसमुळं शेवटी कारखाना डबघाईला येतो. काही प्रमाणामध्ये मिसमॅनेजमेंटही असेल, मी नाकारत नाही, त्याच्यामध्ये काही गैरव्यवहारसुद्धा काही कारखान्यात असू शकतात. परंतु ज्या ठिकाणी
अशा परिस्थितीमुळं किंवा नैसर्गिक आता मागच्या वर्षी दुष्काळ होता, मागच्या वर्षी कारखाने 40-50% क्षमतेने चालले महाराष्ट्रातले, हां. त्याच्यामुळे त्याचाही परिणाम होत असतो. आणि अशा वेळी सरकारने आणि सरकार पुढं येऊन काय करतं, शेवटी कर्ज देतं. सरकार काय ग्रँट देत नाही कारखान्यांना, 120 कोटी रुपयाचं कर्ज असतं शेवटी, ती फेडण्याची जबाबदारी कारखान्याची आहे. मदत आहे ती जरूर, परंतु शेवटी कर्ज आहे. बरोबर आहे. तर सहकार क्षेत्र असेल किंवा बीडचं राजकारण आणि त्यांचा गेल्या 5 टर्ममधला अनुभव, त्यांची काही महत्त्वाच्या कामं, हे वेगळ्या गोष्टी आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेतल्या. व्हिडिओ कसा वाटला या सगळ्या मुद्द्यांवरती तुमची मतंसुद्धा कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमच्या मतांनाही उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न जरूर करू. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर करा. पुन्हा नव्या मुलाखतीत आपण जरूर भेटू.